हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके परत एका नवीन व्हिडिओसोबत. आज आपण पुढचे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब बघणार आहे. ते आहेत बी एबल टू. डायरेक्टली आपण प्रत्येक ठिकाणी बी यूज करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, टू बी ची वर्तमानकाळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी रूप यूज करावं लागणार. तो पहिला बघूयात आपण. वर्तमानकाळी रूप यूज करून एम इज आर एबल टू. जसं आपण पहिल्यांदा कॅन शिकलं होतं, सेम तसंच आहे. एम इज आर एबल टू म्हणजेच कॅन करू शकतो या अर्थाने, आणि त्याच्यासमोर आपण वापरतो क्रियापदाचं पहिलं रूप. नॉट नेसेसरी टू मेक अ स्ट्रक्चर लाईक सब्जेक्ट प्लस एम इज आर एबल टू प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. स्टार्टिंग ऑफ द सेंटेन्स कंपल्सरी सब्जेक्ट नाही होणार आहे, एंड ऑफ द सेंटेन्स ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट नाही होणार आहे. सो मेन जे आपल्याला लागणार आहे ते आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आणि त्याच्यासोबत वापरलं जाणारं मेन वर्ब. आता मी इजिकल टू करून कॅन लिहिलेलं आहे, म्हणजे दोन्हीही वापरायचं नाही, दोन्हीपैकी एक. म्हणजेच कॅन म्हणजे सुद्धा करू शकतो, इज इक्वल टू एम इज आर एबल टू म्हणजे सुद्धा करू शकतो, ब्रॅकेट मध्ये घालते. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की दोन्हीही यूज करायचे का. वर्तमान काळामध्ये आपले जे काही ॲबिलिटीज आहेत हे सांगण्यासाठी आपण बी एबल टू चा प्रेझेंट फॉर्म यूज करून म्हणजेच एम इज आर एबल टू चा वापर करतो प्रेझेंट ॲबिलिटी सांगण्यासाठी, की तुम्ही काय करू शकता. जसं आय कॅन टीच, यू कॅन लर्न, ही कॅन स्विम. हे जे सेंटेन्सेस आहेत ते कशामध्ये येतात, ॲबिलिटी मध्ये. सेम कॅन काढून आपल्याला काय करायचं आहे, एम इज आर घालायचं. सो आय एम एबल टू स्विम. मी पोहू शकते. हे जर वाक्य मी कॅन यूज करून केलं असतं तर वाक्य झालं असतं आय कॅन स्विम. ही इज एबल टू वर्क 24 hours. तो 24 तास काम करू शकतो. They are able to push the broken car. बंद पडलेली कार ते ढकलू शकतात. एम इज आर एबल टू च्या ऐवजी आपण जसं कॅन वापरलेलं आहे तसंच इज एबल टू, आर एबल टू च्या ऐवजी सुद्धा आपण काय करू शकतो, कॅन यूज करू शकतो. म्हणजेच ही कॅन वर्क 24 hours. दे कॅन पुश द ब्रोकन कार. म्हणजेच हे जे मी आता सेंटेन्सेस केलेले आहेत ते आहेत. जर आता आपल्याला सेंटेन्स निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, नॉट यूज करून सेंटेन्स करू शकतो. जसं आय एम नॉट एबल टू फ्लाय. मी उडू शकत नाही. जर कॅन यूज करून आपण हे सेंटेन्स केलं असतं तर झालं असतं आय कांट फ्लाय. ते फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून दोन्ही सेंटेन्सेस करायला लागले. नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस दोन्हीही वाक्य करायला पाहिजे. राधा इज नॉट किंवा इजंट एबल टू कुक. राधा स्वयंपाक करू शकत नाही. आता जसं मी नॉट यूज करून निगेटिव्ह सेंटेन्स केलेला आहे, त्याच्याऐवजी आपण अजून एक गोष्ट करू शकतो. एम इज आर नॉट एबल टू म्हणजेच एम इज आर अनेबल टू. म्हणजे नॉट न यूज करता आपण तिथं अन हा शब्द सुद्धा यूज करू शकतो. जसं आय एम अनेबल टू टीच मॅथ्स. मी मॅथ्स शिकवू शकत नाही. स्टुडंट्स आर अनेबल टू students are unable to solve BE's maths. BE's maths 10वीचे विद्यार्थी सोडवू शकत नाही. My mom is unable to
वर्क इन एनी कंपनी, माझी आई कोणत्याही कंपनीमध्ये काम करू शकत नाही. म्हणजेच ॲबिलिटी आणि इनॅबिलिटी, वर्तमान काळामधली ॲबिलिटी आणि इनॅबिलिटी सांगण्यासाठी आपण एम इज आर एबल टू या टू बी एबल टू मधलंच काय घेतलेलं आहे, प्रेझेंट फॉर्म्स घेतलेले आहेत. काय करू शकतो, वर्तमान काळामधले आपले ॲबिलिटीज काय आहेत किंवा इनॅबिलिटीज काय आहेत हे सांगण्यासाठी एम इज आर एबल टू म्हणजेच कॅन होतं, जसे की तुम्ही मुद्दामून सेंटेन्सेस केलेले आहेत. ॲट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्स आपण डायरेक्टली एकतरी हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट यूज करू शकतो किंवा नॉट एबल टू म्हणजेच अनेबल टू प्रमाण सुद्धा काय करू शकतो आपण सेंटेन्सेस करू शकतो. इट्स अप टू यू की तुम्हाला कोणतं सोपं वाटतंय, नॉट यूज करून वाटतं का अनयूज करून, दोन्हीही वापरले तरी चालतात. सो दिस इज प्रेझेंट फॉर्म. आता आपण पास्ट फॉर्म मध्ये बघूया की टू बी एबल टू चे सेंटेन्सेस कसे होतात. नाउ विल सी द पास्ट फॉर्म. आता टू बी ची भूतकाळी रूप आहे was were able to, भूतकाळामध्ये ॲबिलिटी सांगण्यासाठी was were able to म्हणजेच could या अर्थाने आपण याचा वापर करतो. अगेन वी यूज द फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, करू शकलो. भविष्य काळामधले आपले काय आहेत ॲबिलिटी सांगण्यासाठी आपण याचा वापर करतो पास्ट ॲबिलिटी और इनॅबिलिटी. फॉर एक्झाम्पल आय वॉज एबल टू क्रॅक जीडी लास्ट इयर, मागच्या वर्षी मी जीडी क्रॅक करू शकले. म्हणजेच हे काय आहे वाक्य, जीडी म्हणजे ग्रुप डिस्कशन, तुम्हाला माहिती असेल. वॉज एबल टू च्या ऐवजी आपण हे सेंटेन्स करू शकतो आय कुड क्रॅक जीडी लास्ट इयर. वॉज एबल टू म्हणजेच कुड वापरू शकतो. बॉईज वेअर एबल टू हेल्प देअर टीचर्स यस्टरडे, काल मुलं त्यांच्या शिक्षकांना मदत करू शकले. अनेक वचन असल्यामुळे आपण वेअर यूज केलेला आहे. अगेन ॲट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्स वी कॅन यूज नॉट. फॉर एक्झाम्पल ईशा वॉज नॉट एबल टू स्कोर 85% इन एसएससी. एसएससी मध्ये ईशा 85% मार्क घेऊ शकली नाही. Parents weren't able to understand their children. पालक त्यांच्या मुलांना समजून घेऊ शकले नाहीत. आपण एकतरी वॉज नॉट तसंच वेअर नॉट सेपरेट घेऊ शकतो, बट वी कॅन मेक शॉर्ट फॉर्म ऑल्सो, त्यामुळे वेरंट किंवा वॉजंट घेतलं तरी चालेल. अगेन इन्स्टेड ऑफ टेकिंग नॉट वी कॅन मेक अनएबल टू, लाईक वॉज वेअर नॉट एबल टू च्या ऐवजी आपण वॉज वेअर अनेबल टू घेऊ शकतो, जसं आपण आता केलं होतं एमिझरच्या वेळेस. सेम करू शकलो नाही या अर्थाने.
राजू वॉज अनेबल टू टेल द ट्रूथ टू हिज मॉम. राजू त्याच्या आईला खरं सांगू शकला नाही. पीपल वेर अनेबल टू स्टॉप द बर्निंग ट्रेन. लोक जळणाऱ्या ट्रेनला थांबवू शकले नाही. इथं अनच्या ऐवजी आपण नॉट घेतलं तरी सेम वाक्य होणार आहे. बट वी कॅन मेक अनेबल टू. जसं एबलला आपण प्रिफिक्स लावलेला आहे अन आणि त्यामुळे झालेलं आहे ते अनेबल टू. भूतकाळामध्ये तुमच्याकडे काय ॲबिलिटीज किंवा इनॅबिलिटीज होते हे सांगण्यासाठी एकतरी आपण कुड हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब वापरतो किंवा बी एबल टूच आपण वॉज वेअर एबल टू हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब यूज करू शकतो. करू शकलो किंवा करू शकलो नाही ह्याच्यासाठी ॲट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्स आपण वॉज वेअर नंतर नॉट यूज करू शकतो किंवा इन्स्टेड ऑफ नॉट वी कॅन टेक अनएबल टू हा वर्ड घेऊ शकतो प्रिफिक्सचा वापर करून. तर हे झालं पास्ट फॉर्म. आता जर फ्युचर फॉर्म्स मध्ये जर सेंटेन्स करायचं झालं की जसं एबल टू मध्ये प्रेझेंट झालं पास्ट झालं. आता आपण फ्युचर फॉर्म्स बघूयात की फ्युचर फॉर्म्स मध्ये आपण कशा प्रकारे सेंटेन्स करू शकतो. नाउ विल सी द फ्युचर फॉर्म्स. बी एबल टू चं फ्युचर फॉर्म आहे. इथं आपण शेल घेणार नाहीये कारण आपण मॉडेल ऑक्झिलरी वर्ब शिकतो आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब मध्ये शेल हा शब्द घेत नाही त्यामुळे डायरेक्टली विल बी एबल टू हा शब्द होणार आहे. अगेन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब करू शकेन. भविष्य काळामधले ॲबिलिटी सांगण्यासाठी त्याचा वापर केला जातो. फ्युचर ॲबिलिटीज व्हॉट यू कॅन डू इन फ्युचर. काय करू शकेन भविष्य काळामध्ये जसं I will be able to go for world tour after 5 years. 5 वर्षानंतर मी वर्ल्ड टूरला जाऊ शकेन. भविष्यकाळ ऑफकोर्स टाइम घालणं गरजेचं आहे. You will be able to speak English by my guidance and practice. प्रॅक्टिसने आणि माझ्या मार्गदर्शनाने तुम्ही चांगलं इंग्रजी बोलू शकाल. अगेन भविष्य काळामधले ॲबिलिटी सांगायचे आहे त्यामुळे कंपल्सरी टाइम घालायचा आहे. वी कॅन ॲड विदिन 4 months 4 महिन्याच्या आत. आता निगेटिव्ह जेव्हा सेंटेन्स करायचं असेल तर तेव्हा आपल्याला विल बी ला काय करावं लागणार आहे सेपरेट करावं लागणार आहे आणि मग इथे आपल्याला नॉट यूज करावं लागणार आहे. जसं सोनम will not be able to give any exam after this one. या एक्झाम नंतर सोनम कोणतीही परीक्षा देऊ शकणार नाही. करू शकेन निगेटिव्ह असेल तर करू शकणार नाही या अर्थाने. विल आणि बी ला आपण सेपरेट केलेला आहे आणि मध्ये आपण नॉट यूज केलेला आहे. वी कॅन मेक शॉर्ट फॉर्म ऑल्सो. मोहन वोंट बी एबल टू बाय बाईक नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्यामध्ये मोहन गाडी खरेदी करू शकणार नाही. आता परत जर आपल्याला नॉट यूज करायचं नसेल तर आपण काय करू शकतो जसं मगाशी आपण केलं होतं तसं अन हा शब्द यूज करू शकतो. कसं बघूया.
विल नॉट बी एबल टू म्हणजेच विल बी अनेबल टू, करू शकणार नाही. भविष्य काळामध्ये आपण काय करू शकणार नाही हे सांगण्यासाठी he will be unable to attend next lecture, तो पुढचं लेक्चर अटेंड करू शकणार नाही. Dog will be unable to finish all food, कुत्रा सगळं अन्न संपवू शकणार नाही. एक तरी नॉट यूज करू शकतो किंवा अन हा काय करू शकतो आपण शब्द यूज करू शकतो. सो बी एबल टू हे एक मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे ज्याच्यामध्ये आपण बी ची वर्तमानकाळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी तिन्ही रूप वापरून एबल टू चा वापर करून आपण प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर ॲबिलिटी सांगितलेली आहे. ॲट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्स एकतरी आपण नॉट यूज करू शकतो किंवा अन हा शब्द आपण यूज करू शकतो. तर हे झाले टू बी. हे काय आहे जे रूप आहे त्याच्यासोबत आपण एबल टू हा शब्द लावून एक मॉडेल ऑक्झिलरी वर्ब तयार केलेला आहे. तर त्याचे सेंटेन्सेस बघितलेले आहेत. दिस इज फॉर टुडे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण हे तीनच बघितलेले आहेत. प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर करायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब बघूया.